मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन असं म्हणाले, ट्रोल झाले, पण खरंच ते पुन्हा आले. महाराष्ट्र राज्याचे 31वे मुख्यमंत्री म्हणून 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण या दरम्यान अनेक राजकीय रुसवे-फुगवे झाले, राजकीय उलथापालथी झाल्या. पुन्हा येईनचा नारा अर्ध्यात थांबला होता, पण प्रयत्न थांबला नाही. अखेर 2019 नंतर 2024च्या अखेरच्या महिन्यात श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वांसमोर येणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यामागे असणारी कारणे कोणती आहेत हेही पाहूयात. देवेंद्र फडणवीस हे प्रचंड अभ्यासू नेते आहेत. हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करणं, त्यावर मुद्देसूद पद्धतीनं विश्लेषण करणं, समोरच्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शांत आणि संयमी भावाने बोलणं, यामुळेच त्यांनी अनेक लोकांची मने जिंकलेत. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हताच. त्यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास नगरसेवक पदापासून खरं तर सुरू झाला होता. त्यांनी आधी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. त्यांच्या कौशल्यांमुळे भाजपने त्यांना आमदारकीची संधी दिली आणि याच संधीचं सोनं करत मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. या काळात ते ट्रोलिंगला सुद्धा सामोरे गेले. या दरम्यान अनेक मीम्स तयार झाल्या, पण या ट्रोलिंगला संयमानं सामोरं जाणं हे सुद्धा त्यांनी निभावून दाखवलं. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता पायउतार होण्याची विधाने सुद्धा गाजली, पण पक्षाने विश्वास ठेवला आणि सध्याची परिस्थिती पाहता महायुतीने सर्व काही जिंकलं असंच म्हणावं लागेल. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. पायाभूत सोयी सुविधांचे अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. मेट्रो, कोस्टल रोड, अटल रोड यांसारख्या प्रकल्पांमुळे त्यांचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे आणि आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव जाहीर सुद्धा झालंय. राज्याच्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्री पदाची यादी कशी आहे चला पाहूया. पहिलं नाव येतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचं. 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 म्हणजे 2 वर्ष 3 दिवसांचा हा कालावधी होता. दुसरं नाव येतं ते मारुतवार कन्नमवार यांचं. 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 1 वर्ष 4 दिवस. तिसरं नाव येतं पी.के. सावंत यांचं. 25 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963 अवघे 10 दिवस. यानंतर वसंतराव नाईक 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 म्हणजेच 11 वर्ष 78 दिवस. यानंतर शंकरराव चव्हाण 21 फेब्रुवारी 1975 ते 17 मे 1977 2 वर्ष 85 दिवस. यानंतर नाव येतं ते वसंतदादा पाटील 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 1 वर्ष 62 दिवस. यानंतर नाव येतं ते शरद पवार यांचं. 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 म्हणजेच 1 वर्ष 214 दिवस. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 112 दिवस ही राष्ट्रपती राजवट होती. यानंतर नाव येतं ते म्हणजे A.R. अंतुले यांचं. 9 जून 1980 ते 21 जानेवारी 1982 1 वर्ष 226 दिवस. यानंतर बाबासाहेब भोसले 21 जानेवारी 1982 ते 2 फेब्रुवारी 1983 1 वर्ष 12 दिवस. यानंतर पुन्हा एकदा नाव येतं ते म्हणजे वसंतदादा पाटील 2 फेब्रुवारी 1983 ते 3 जून 1985 2 वर्ष 121 दिवस. शिवाजीराव पाटील निलंगेकर 3 जून 1985 ते 12 मार्च 1986 282 दिवस. यानंतर नाव येतं ते शंकरराव चव्हाण यांचं. 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 म्हणजेच 2 वर्ष 106 दिवस. यानंतर नाव येतं शरद पवार यांचं. 26 जून 1988 ते 25 जून 1991 2 वर्ष 364 दिवस. यानंतर नाव येतं ते म्हणजे सुधाकरराव नाईक यांचं. 25 जून 1991 ते 6 मार्च 1993 1 वर्ष 254 दिवस. यानंतर पुन्हा एकदा नाव येतं ते म्हणजे शरद पवार यांचं. 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 2 वर्ष 8 दिवसाचा हा कालावधी होता. यानंतर नाव येतं मनोहर जोशी 14 मार्च 1995 ते 1 फेब्रुवारी 1999 3 वर्ष 324 दिवस. यानंतर नारायण राणे 1 फेब्रुवारी 1999 ते 18 ऑक्टोबर 1999 एकूण 259 दिवस. विलासराव देशमुख 18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003 3 वर्ष 92 दिवस.
सुशील कुमार शिंदे यांचं यानंतर नाव येतं. 18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004, 1 वर्ष 288 दिवस. विलासराव देशमुख 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008, 4 वर्ष 37 दिवस. अशोक चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 11 नोव्हेंबर 2010, 1 वर्ष 338 दिवस. पृथ्वीराज चव्हाण 11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014, 3 वर्ष 321 दिवस. राष्ट्रपती राजवट यावेळी सुद्धा लागू झाली होती. 28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014, 32 दिवस ही राष्ट्रपती राजवट होती. यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019, 5 वर्ष 12 दिवस हा त्यांचा कालावधी होता. यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि ती 11 दिवसांसाठी होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 अवघे 5 दिवस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अवघे 5 दिवसांचा कालावधी त्यांच्याकडे होता. यानंतर उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 म्हणजेच 2 वर्ष 214 दिवस मुख्यमंत्री राहिले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे 30 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024, 2 वर्ष 149 दिवस मुख्यमंत्री राहिले आहेत. यानंतर आता नाव येतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं. देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण होतं हेही पाहूयात. तसं पाहता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा 3रा क्रमांक येतो. मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाचा विचार करता महाराष्ट्राच्या प्रमुखपदी वसंतराव नाईक हे राहिले आहेत. वसंतराव नाईक यांनी तब्बल 11 वर्ष 78 दिवस सलग मुख्यमंत्रीपद भूषवलं. 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 असा त्यांचा कार्यकाळ होता. त्या पाठोपाठ शरद पवार यांचं नाव येतं. शरद पवारांनी 3 टर्म मिळून जवळपास 6.5 वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस 2 टर्म मिळून 5 वर्ष 17 दिवस राज्याच्या मुख्यमंत्री पदी होते. यानंतर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्री कोण राहिलं हेही पाहूयात. देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तींमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहेत, पण सर्वाधिक कमी काळ म्हणजेच फक्त 5 दिवसांसाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिल्याची नोंदही त्यांच्याच नावावर आहे. अजित पवार यांच्यासह फडणवीसांनी 2019 साली भल्या सकाळी भल्या पहाटे शपथ घेतली होती. त्यानंतर 5च दिवसात त्यांचं सरकार कोसळलं होतं. यानंतर नाव येतं PK सावंत यांचं. 10 दिवसांसाठी ते मुख्यमंत्री पदावर होते. तर ही होती माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याबद्दलची, त्याचबरोबर आतापर्यंतचे मुख्यमंत्री कोण कोण होते याबद्दलची. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि याच प्रकारच्या माहितीपर व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.